सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। आज आपण वर्ग 5वा नवोदय या पात्र परीक्षेसाठी अंकगणित या भागाचा अभ्यास करत आहोत। त्यामधील पहिला भाग संख्या ज्ञान, त्यामधील समसंख्या आणि विषम संख्येचा आज आपण अभ्यास करणार आहोत। मागील लेक्चरमध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्येची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार कशा पद्धतीने करतात त्याचे गुणधर्म अभ्यासलेले आहेत। त्या भागावर तुम्हाला एक होमवर्क दिला होता। तो होमवर्क कशा पद्धतीने अचूकपणे सोडतात तो आपण आता पाहूया। दिलेल्या होमवर्कचा स्पष्टीकरणासहित उत्तरे। सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? पर्याय होते 1, 0, 2 आणि 3। यामधील बरोबर उत्तर आहे 1। दुसरा प्रश्न, सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? पर्याय 1, 0, 2 आणि 3। सर्वात लहान पूर्ण संख्या आहे 0। प्रश्न तिसरा, 17 या संख्येची अनुक्रमिक संख्या कोणती? पर्याय आहेत 15, 19, 18 आणि 14। 17 या संख्येची अनुक्रमिक संख्या ही 18 आहे। पर्याय क्रमांक 3 बरोबर। प्रश्न क्रमांक 4, 72 या संख्येची अनुचर संख्या कोणती? पर्याय 80, 75, 70, 71। 72 या संख्येची अनुचर संख्या आहे 71। पर्याय क्रमांक 4 बरोबर। प्रश्न क्रमांक 5, 0 गुणिले 6 बरोबर किती? पर्याय आहेत 8, 6, 0 आणि 1। 0ला कोणत्याही संख्येने गुणले असता उत्तर 0 येते। पर्याय क्रमांक 3 बरोबर। प्रश्न क्रमांक 6, वजा 34 वजा 16 बरोबर किती? दोन्ही संख्येला ऋणचिन्ह असतील त्यांची बेरीज करताना बेरीज होते आणि बेरजेला दोन्ही संख्येला जे चिन्ह आहे ते चिन्ह ऋणचिन्ह येते आणि म्हणून पर्याय आहेत 50 वजा 18 60 आणि वजा 50। वजा 34 वजा 16 बरोबर वजा 50। दोन्ही संख्या ऋण असल्यामुळं उत्तरासाठी ऋणचिन्ह येईल। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर। प्रश्न क्रमांक 7, 0 भागिले 25 बरोबर किती? पर्याय आहेत 25, 16, 250 आणि 6 0। 0ला कोणत्याही संख्येने भागले असता उत्तर 0 येते। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर। प्रश्न क्रमांक आहे 8, कोणतीही पूर्ण संख्येची अनुक्रमिक संख्या नाही? पर्याय 1, 0, 2 आणि 3। 0च्या पूर्वी 1 ने कमी पूर्ण संख्या येत नाही, म्हणून 0 ही पूर्ण संख्या अशी आहे पूर्ण संख्येची अनुक्रमिक संख्या नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 0 उत्तर बरोबर। प्रश्न क्रमांक 9, खाली दिलेल्या संख्यापैकी कोणती संख्या सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आहे? पर्याय 201, 550, 100, 150। या 4 संख्येपैकी सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आहे 550 आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर। प्रश्न क्रमांक 10, 0/1 म्हणजे 0ला 1 ने भाग दिलेला आहे। कोण पर्याय आहेत 1, 0, 2 आणि 3। 0/1 बरोबर किती? तर उत्तर आहे 0। 0ला कोणत्याही संख्येने भागले असता उत्तर 0 येते, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर। प्रश्न क्रमांक 11 आहे 15 अधिक वजा 5 बरोबर किती? येथे एक संख्या अधिक एक संख्या वजा आहे, त्यांची बेरीज करताना त्यांची वजाबाकी होते आणि वजाबाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह येते आणि म्हणून पर्याय क्रमांक आहे 10, 20, वजा 20, वजा 10। 15 अधिक वजा 5 यांची वजाबाकी 10 होते। अधिक 15ला अधिक चिन्ह आहे म्हणून उत्तरासाठी अधिक 10 येईल, म्हणून पर्याय क्रमांक 1। अशा पद्धतीने काल दिलेला होमवर्क ही अचूक उत्तरे आहेत।
यापुढील संख्या ज्ञानावरील समसंख्या आणि विषम संख्याचा अभ्यास आता आपण करूया. समसंख्या. प्रथम समसंख्या म्हणजे काय ते समजून घ्या. समसंख्या कोणत्या आहेत तेही समजून घ्या. प्रथम आपण समसंख्या म्हणजे काय ते पाहूया. ज्या संख्येला 2 ने निशेष म्हणजे पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. तर 2 ने निशेष म्हणजे पूर्ण भाग, म्हणजे 2 ने भाग दिला असता बाकी 0 उरते, म्हणजे 2 ने पूर्ण भाग जातो, 2 ने निशेष भाग जातो. ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो ती संख्या समसंख्या असते. म्हणजेच 2च्या पटीतील सर्व संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20 टिंब 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 2च्या पटीतील सर्व संख्या समसंख्या असतात. जर आपण 14ला जर 2 ने भाग दिला तर बेसाती 14, बाकी 0 उरते, म्हणजे 14 ही समसंख्या आहे. मग समसंख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी एक अंक असतो, तेव्हा ती संख्या समसंख्या असते. म्हणजे दिलेली संख्या समसंख्या आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी त्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी एक अंक असणे आवश्यक आहे, तरच ती संख्या समसंख्या असते. उदाहरणार्थ 358 या संख्येच्या एकक स्थानी 8 आहेत, म्हणून 358 ही समसंख्या आहे. मग 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्या पाहूया. 1 ते 100 पर्यंतच्या या समसंख्या आहेत 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42, 44, 46, 48, 50, 52, 54, 56, 58, 60, 62, 64, 66, 68, 70, 72, 74, 76, 78, 80, 82, 84, 86, 88, 90, 92, 94, 96, 98, 100 ह्या 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्या आहेत. 100च्या पुढे आपल्या समसंख्या लिहिता येतात 102, 104, 106, 108, 110, 112. 200च्या पुढे 202, 204, 206, 208, 210 अशा पद्धतीने आपल्याला अनंत समसंख्या लिहिता येतात. ठीक आहे. समसंख्या म्हणजे काय हा भाग तुम्हाला समजलेला आहे. 2, 4, 6, 8, 10 टिंब टिंब अनंत या संख्येला समसंख्या म्हणतात. ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो ती संख्या समसंख्या असते. ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी एक अंक असतो ती संख्या समसंख्या असते. उदाहरण पाहूया आपण. खालीलपैकी कोणत्या समसंख्या आहेत? खाली काही संख्या दिलेल्या आहेत 120, 132, 157, 896, 34, 700, 55, 328, 999, 10 आणि 56 ह्या संख्या दिलेल्या आहेत. यापैकी कोणत्या संख्या समसंख्या आहेत ते लिहा. आता या संख्येच्या एकक स्थानी जर 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी जर एक अंक असेल तर ती संख्या समसंख्या असते. इथे 120च्या एकक स्थानी 0 आहे, 132च्या एकक स्थानी 2 आहे, 896च्या एकक स्थानी 6 आहे, 34च्या एकक स्थानी 4 आहे, 700च्या एकक स्थानी 0 आहे, 328च्या एकक स्थानी 8 आहे, 10च्या एकक स्थानी 0 आहे, 56च्या एकक स्थानी 6 आहे आणि म्हणून ह्या समसंख्या आहेत 120, 132, 896, 34, 700, 328, 10 आणि 56 ह्या समसंख्या आहेत. आता काही समसंख्याबद्दल गुणधर्म आहेत. समसंख्या याबाबत गुणधर्म समजून घ्या. 2 समसंख्येची बेरीज समसंख्या असते. कोणत्याही 2 समसंख्या घ्या त्यांची बेरीज नेहमी तुम्हाला समसंख्याच येणार. 6 अधिक 4 बरोबर 10. 6 आणि 4 समसंख्या आहेत, दोघांची बेरीज केली 10 येते. 10 सुद्धा समसंख्या आहे. 18 अधिक 24 दोन्ही समसंख्या आहेत, त्यांची जर बेरीज केली 18 आणि 24 बरोबर 42. 42 सुद्धा ही समसंख्या आहे. म्हणून 2 समसंख्याची बेरीज
समसंख्या असते. दुसरा गुणधर्म आहे, दोन समसंख्याची वजाबाकी समसंख्याच असते. कोणत्याही दोन समसंख्या घ्या, मोठ्या समसंख्येतून लहान संख्या जर वजा केली तर त्यांची वजाबाकी समसंख्याच येते. 56 वजा 24 बरोबर 32. 56 आणि 24 समसंख्या आहेत, त्यांची वजाबाकी 32 ही सुद्धा समसंख्या आहे. 538 वजा 240 बरोबर 298. या दोन समसंख्येची वजाबाकी सुद्धा 298 समसंख्याच आहे. दोन समसंख्याचा गुणाकार समसंख्याच असतो. जर आपण 8 गुणिले 6 ह्या समसंख्या आहेत, 8 गुणिले 6 बरोबर 48, म्हणून या दोन समसंख्येचा गुणाकार समसंख्या झाला. 12 गुणिले 10 दोन्ही समसंख्या आहेत, त्यांचा गुणाकार 210. 120 120 ही सुद्धा समसंख्या आहे, म्हणून दोन समसंख्याचा गुणाकार समसंख्याच असतो. समसंख्यावरील काही उदाहरणं पाहूया. 11 ते 20 मध्ये एकूण समसंख्या किती आहेत? समसंख्या कोणत्या आहेत हे तुम्हाला माहिती झालेलं आहे. मग 11 ते 20 मध्ये एकूण समसंख्या किती आहेत त्या संख्या मोजा. 11 ते 20 मध्ये एकूण समसंख्या 12, 14, 16, 18 आणि 20 आहेत. या जर आपण मोजल्या 1, 2, 3, 4, 5, म्हणून 11 ते 20 मध्ये एकूण समसंख्या 5 आहेत. 1 ते 20 मधील समसंख्याची बेरीज किती? आता 1 ते 20 मधील समसंख्येची बेरीज, कोणत्याही समसंख्येची बेरीज जर आपल्याला काढायची असेल क्रमागत, तर या सूत्राचा उपयोग करा, तुम्हाला कमी वेळेमध्ये उत्तर काढता येते. प्रथम 1 ते 20 मधील समसंख्या किती आहेत ते आपण मोजूया. 1 ते 20 मध्ये 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20 असे एकूण समसंख्या 10 आहेत. 1 ते 20 मध्ये समसंख्या 10 आहेत. मग 1 ते 20 मध्ये समसंख्येची बेरीज कमी वेळेत कशी काढायची पहा. हे एक सूत्र आहे. 1 ते 20 मधील समसंख्येची बेरीज बरोबर n कंसात n अधिक 1. n म्हणजे एकूण समसंख्या, इथे यांची किंमत 10 आहे. जर आपण यांची किंमत जर 10 ठेवली, 10 गुणिले 10 अधिक 1, 10 गुणिले 11 बरोबर 110. म्हणून 1 ते 20 मधील समसंख्येची बेरीज 110 आहे. आता प्रत्येक वेळा तुम्हाला हे सूत्र वापरायची गरज नाही. एकूण संख्या किती आहे? 10. त्याच्या पुढची संख्या आहे 11. 10 आणि 11 यांचा गुणाकार 110, म्हणजे 1 ते 20 मधील समसंख्या 110 आहेत. जर तुम्हाला हे सूत्र, ही शॉर्टकट की जर तुम्हाला आठवली नाही, तर सरळ तुम्ही त्या सर्व संख्येची बेरीज करायची. 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 अधिक 12 अधिक 14 अधिक 16 अधिक 18 अधिक 20 बरोबर 110. तुम्हाला परीक्षेमध्ये कमी वेळेत जास्त प्रश्न सोडवावे लागतात, म्हणून अशा प्रकारे शॉर्ट कीज या ठिकाणी वापरल्या पाहिजेत. आता दुसरं उदाहरण आहे, 11 ते 40 मधील समसंख्येची बेरीज किती? सर्वात प्रथम 11 ते 40 मधील एकूण समसंख्या किती आहेत ते काढा. 11 ते 40 मध्ये 12, 14, 16 ते 36, 38, 40 अशा एकूण 15 संख्या आहेत. मग 15च्या पुढची 16 संख्या आहे. 15 आणि 16चा जर आपण गुणाकार केला तर 240 उत्तर येतं. म्हणजे काही सेकंदामध्ये तुम्ही उत्तर काढू शकता. हे पाहूया. 11 ते 40 मधील समसंख्याची बेरीज हे सूत्र आहे 15 गुणिले 15 अधिक 1 म्हणजे 15 गुणिले 16 बरोबर 240. 11 ते 40 मधील समसंख्येची बेरीज 240 आहे. जर तुम्हाला ही शॉर्टकीज जर आठवली नाही तर सरळ त्या सर्व संख्येची बेरीज करा, ती येते 240. म्हणजे अशा पद्धतीने समसंख्येवरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. दुसरी संख्या आहे ती विषम संख्या. आता विषम संख्या म्हणजे काय ते प्रथम समजून घ्या. ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते त्या संख्यांना विषम संख्या म्हणतात. आपण समसंख्या पाहिल्या होत्या, 2 ने भागले असता बाकी 0 उरते त्या समसंख्या. इथे ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते त्या संख्यांना विषम संख्या म्हणतात. मग आपण विषम संख्या 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17 टिंब टिंब
ह्या सर्व विषम संख्या आहेत. समजा आपण 13 ही संख्या घेतली आणि 13ला 2 ने जर भाग दिला तर बेसख 12. 13 मधून 12 गेले, बाकी 1 उरते, म्हणून 13 ही विषम संख्या आहे. मग विषम संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असतात? तर विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी एक अंक असतो, तेव्हा ती संख्या विषम संख्या असते. 249 ही संख्या आहे. 249च्या एकक स्थानी 9 आहे, म्हणून 249 ही विषम संख्या आहे. 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्या पहा. 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27, 29, 31, 33, 35, 37, 39, 41, 43, 45, 47, 49, 51, 53, 55, 57, 59, 61, 63, 65, 67, 69, 71, 73, 75, 77, 79, 81, 83, 85, 87, 89, 91, 93, 95, 97, 99 ह्या सर्व 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्या आहेत. समसंख्या जर आपण सोडल्या तर उरलेल्या सर्व विषम संख्या असतात, किंवा विषम संख्या जर सोडल्या तर उरलेल्या सर्व समसंख्या असतात. आता यावरील काही आपण उदाहरणं पाहूया. खालीलपैकी कोणत्या विषम संख्या आहेत? तुम्हाला माहितच आहे, विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी एक अंक असला की ती संख्या विषम संख्या असते. त्या संख्या आहेत 142, 145, 267, 348, 578, 679, 481, 853, 999, 100. आणि म्हणून विषम संख्या आता एकक स्थानी पहा. 145च्या एकक स्थानी 5 आहेत, 267च्या एकक स्थानी 7 आहेत, 679च्या एकक स्थानी 9 आहेत, 481च्या एकक स्थानी 1 आहे, 853च्या एकक स्थानी 3 आहे, 999च्या एकक स्थानी 9 आहे, म्हणून या सर्व संख्या विषम संख्या आहेत. दुसरा प्रश्न पाहूया, किंवा विषम संख्याबद्दलचे गुणधर्म पाहूया. दोन विषम संख्याची बेरीज समसंख्या असते. पहा, कोणत्याही दोन विषम संख्या घ्या. 13 आणि 15 दोन विषम संख्या आहेत, त्यांची बेरीज करूया. 13 अधिक 15 बरोबर 28 येते, पण 28 ही समसंख्या आहे, म्हणून दोन विषम संख्याची बेरीज समसंख्या येते. 123 अधिक 511 या दोन्ही विषम संख्या, त्यांची बेरीज 634 ही समसंख्या येते, म्हणजे दोन विषम संख्याची बेरीज समसंख्या असते. दुसरा गुणधर्म, दोन विषम संख्याची वजाबाकी समसंख्याच असते. दोन विषम संख्या 17 आणि 5 ह्या दोन विषम संख्या आहेत, त्यांची वजाबाकी जर आपण केली 17 वजा 5 बरोबर 12, तर 12 ही समसंख्या आहे, म्हणून दोन विषम संख्याची वजाबाकी समसंख्याच असते. 875 वजा 423 या दोन्ही विषम संख्या आहेत, विषम संख्याची वजाबाकी केली आपण 452 आली, 452 ही समसंख्या आहे, म्हणून दोन विषम संख्याची वजाबाकी समसंख्याच असते. दोन विषम संख्याचा गुणाकार विषम संख्याच असतो. दोन विषम संख्याचा गुणाकार विषम संख्याच असतो. 11 आणि 5 ह्या दोन विषम संख्या आहेत, त्यांचा गुणाकार जर केला 11 गुणिले 5 बरोबर 55 ही विषम संख्या आहे. 15 गुणिले 13 ह्या दोन विषम संख्या आहेत, त्यांचा गुणाकार 195 ही सुद्धा विषम संख्या आहे, म्हणून दोन विषम संख्याचा गुणाकार नेहमी विषम संख्याच असतो. ठीक आहे, विषम संख्या यावरील काही उदाहरणे. 20 ते 40 मध्ये एकूण विषम संख्या किती आहेत? तर 20 ते 40 मध्ये आपण एकूण विषम संख्या किती आहेत ते मोजूया. 21, 23, 25, 27, 29, 31, 33, 35, 37, 39 अशा एकूण विषम संख्या 10 आहेत. म्हणून 20 ते 40 मध्ये एकूण विषम संख्या 10 आहेत. 1 ते 20 मधील विषम संख्याची बेरीज किती? आपण ज्या पद्धतीने समसंख्याची बेरीज काढलेली आहे त्या पद्धतीने 1 ते 20 मधील विषम संख्याची बेरीज किती ते काढायची आहे. याची शॉर्टकीज वेगळी आहे, ती पाहूया. 1 ते 20 मध्ये एकूण किती समसंख्या आहेत ते प्रथम काढा. आपण काढूया 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17 आणि 19.
अशा एकूण 10 विषम संख्या आहेत. 1 ते 20 मध्ये एकूण विषम संख्या 10 आहेत. मग एक सूत्र आहे, 1 ते 20 मधील विषम संख्याची बेरीज n गुणिले n. यांची किंमत 10 आहे. म्हणून 10 गुणिले 10 बरोबर 100. ही 1 ते 20 मधील विषम संख्याची बेरीज असेल. खूप सोपं आहे. एकूण विषम संख्या किती आहेत ते पाहायचं. त्या संख्येला परत त्या संख्येने गुणले असता येणारा गुणाकार त्या संख्येची बेरीज असते. इथे 1 ते 20 मधील विषम संख्याची बेरीज 100 आहे. ही जर शॉर्टकीज तुम्हाला जर आठवली नाही तर सरळ 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 अधिक 11 अधिक 13 अधिक 15 अधिक 17 अधिक 19 या सर्वांची बेरीज बरोबर 100 येते. दुसरं एक उदाहरण पाहूया. 11 ते 50 मधील विषम संख्याची बेरीज किती? प्रथम 11 ते 50 मध्ये एकूण किती विषम संख्या आहेत ते प्रथम शोधा. 11 ते 50 मध्ये 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27, 29, 31, 33, 35, 37, 39, 41, 43, 45, 47, 49 अशा एकूण 20 संख्या आहेत. 20 गुणिले 20 बरोबर 400. 11 ते 50 मधील विषम संख्याची बेरीज 400 येते. तुम्ही काही सेकंदामध्ये उत्तर काढू शकता. आणि म्हणून 11 ते 50 मधील विषम संख्याची बेरीज 20 गुणिले 20 बरोबर 400 आहे. ही जर शॉर्टकीज तुम्हाला जर आठवत नसेल तर सरळ सर्व संख्येची बेरीज करायची, ती तुम्हाला 400 येईल. आज आपण समसंख्या आणि विषम संख्या पाहिलेल्या आहेत. समसंख्या आणि विषम संख्यावरील होमवर्क. पहिला प्रश्न, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 टिंबटिंब या सर्व टिंबटिंब संख्या आहेत. पर्याय: नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, समसंख्या, विषम संख्या. प्रश्न क्रमांक 2, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 टिंबटिंब या सर्व टिंबटिंब संख्या आहेत. पर्याय: नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, समसंख्या, विषम संख्या. तिसरा प्रश्न आहे, 2, 4, 6, 8, 10 टिंबटिंब या सर्व टिंबटिंब संख्या आहेत. पर्याय: नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, समसंख्या, विषम संख्या. प्रश्न क्रमांक 4, 1, 3, 5, 7, 9 टिंबटिंब या सर्व टिंबटिंब संख्या आहेत. पर्याय: नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, समसंख्या, विषम संख्या. प्रश्न क्रमांक 5, 15 ते 25 यामधील समसंख्या किती आहेत? पर्याय: 4, 5, 6, 11. प्रश्न क्रमांक 6, 50 ते 60 यामधील विषम संख्या किती आहेत? पर्याय: 4, 7, 6, 5. प्रश्न क्रमांक 7, 40 ते 65 मधील विषम संख्याची बेरीज किती? पर्याय: 169, 121, 196, 100. प्रश्न क्रमांक 8, 81 ते 100 मधील समसंख्याची बेरीज किती? पर्याय: 100, 200, 110, 120. प्रश्न क्रमांक 9, पुढीलपैकी सर्वात लहान समसंख्या कोणती? पर्याय: 156, 248, 792, 354. आणि प्रश्न क्रमांक 10, पुढीलपैकी सर्वात मोठी विषम संख्या कोणती? पर्याय: 487, 561, 743, 501. हा होमवर्क पूर्ण करा. ओके, बाय.